कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। क्रिश खरंच बाथरूम मध्ये झोपला होता की लोकांच्या डोक्यावर कबड्डी खेळत होता? मुली गोड गोड बोलतात आणि मुलांना फसवतात, रामा ओरडून सांगत होता मुलांना। एका दिवसात गुरलीन 3 वेळा पडली, तर ती फाउंटेनच्या इथं पडली आणि दुसऱ्या वेळेस ती पायऱ्याहून पडली आणि तिसऱ्यांदा ते बेडवरून पडली। पडले बेडवरून आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी हसल्या। कुणीच उचललं नाही का? त्या खरंच आहेत तिच्या मैत्रिणी की तिला पण बॅग भरून करावं लागेल बेड चेंज। अर्जुन आणि पवनची मैत्री दूर झालेली आहे, कारण पवननी अर्जुनला नॉमिनेट केलंय। ही मैत्री तुटेल का टिकेल हे तर वेळच सांगेल। अनावर झोपाचा ऋषिकेशचा तोडगा परफॉर्मन्सच्या दरम्यान मारत असतो तो दुलक्या। आणि याबरोबरच आपला हा हॉट टॉपिक डन आहे। तर अशाच नवनवीन आणि खणखणीत मुंबई मेन्शनच्या काही ज्या बातम्या असतील बघूया आता पुढच्या भागात आपण। चल भावा सिटीत जगायचं नाही भीतीत। अरे ते मला ऍक्च्युली तुला सांगायला थोडंसं वाईट वाटतंय। तू एक्झॅक्टली चुकीचा इथे शब्द निवडलेला आहेस। तुमचा विषय काय होता? गर्लफ्रेंड की बेस्ट फ्रेंड? विषय होता गर्लफ्रेंड की बेस्ट फ्रेंड। तू म्हणतेस गर्लफ्रेंडची बेस्ट फ्रेंड। अर्थ कळतोय? ची की ह्या 2 शब्दांमध्ये एक शब्द फिरला तर बातमीचा अर्थ फिरतो। त्याच्यामुळे तू त्याची मेंटर आहेस, तर आय एम व्हेरी सरप्राइज। ऍक्च्युली नाव तुम्ही हे बोललाय तर मला ते कळतंय। मला वाटलं ते हिंदीमध्ये तसं टायटल लिहिलंय की त्याला त्या वे मध्ये प्रेझेंट करायला रेवती यार, आपण मराठी आय नो, आय एम रिअली सॉरी। मला असतंय तू चुकीचं सांगितलं असलं तरी त्याने मात्र बरोबर केलेलं आहे। आय एम सो सॉरी। टॅगलाईन फार आवडली, जी तुमच्या डोक्याची उडवणार फ्यूज, ही कोणाला सुचली? मी ओके विजय, तू ज्या पद्धतीने बसलायस ही पद्धत नाहीये न्यूज अँकर बसण्याची। नाही, मी कधी बातम्या बघितल्या नाही, टीव्ही बघायची मला आवडच नव्हती। त्यांना आवडली नाही माझी बसायची पोज, कारण असं मी बसलेलो आणि त्यांना बसायला पाहिजे होतं असं व्यवस्थित। मग तिथं मी चुकलो जरा बसताना त्यांच्यावर। तिला नेहमी बोलते की असं कर तो थोडासा विसरून जातो, कारण तो थोडा प्रेशर पण घेतो, परफॉर्मन्स प्रेशर। पवन, लोक आपल्यावर विश्वास केव्हा ठेवतात? जेव्हा आपण लोकांच्या डोळ्यात डोळे घालून बघतो। जर तू हाच विश्वास कमवणार नशील, जर तू डोळ्यात डोळे घालून बघणार नशील, तर कसं जाणार आपण पुढे? नाही, ते मला ना सवय लावून घ्यावं लागेल। ते जसं तुम्ही पुढच्या टास्क कडे जाल, मला असं वाटतं की तुम्ही एकेका मुद्द्यावर थोडी स्पष्टता येईल आणि त्याच्यात तो कॉन्फिडन्स डेव्हलप होईल। बरोबर? मला पंकज तुझा कॉन्फिडन्स प्रचंड आवडला। टॉपिक असा होता की त्याच्यावर खरं तर लोक सेन्सिटिव्ह झाले, त्यांच्या प्रतिक्रिया अशा होती की बाबा आमचे प्रश्न इथे वेगळे आहेत, त्यामुळे तू त्यांच्या एकदम असा काय म्हणूया जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घातलास खरं सांगायचं तर। खूप छान परफॉर्मन्स झाला, सो थँक्यू सो मच। थँक्यू, धन्यवाद। ते चल भावा सिटीतले अनेक स्पर्धक आज आमच्या स्टुडिओमध्ये आले आणि त्यांनी बातम्यांचं सादरीकरण केलं। त्याचबरोबर त्यांनी अगदी ग्राउंडवर जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेतल्या आणि या सगळ्याचा रिपोर्ट कार्ड मी लवकरच श्रेयस सरांकडे देणार आहे। तेव्हा या स्पर्धेचा नेमका निकाल काय असणार आहे याची उत्सुकता मला सुद्धा आहे। तेव्हा पाहत राहा आमचा हा विशेष कार्यक्रम चल भावा सिटीत। कैसा गुजरा दिन सबका, मजा आया क्या? गायत्री, कसं झालं? मस्त। मस्त, एवढं एन्थुसियास्टिक आलं तुझ्याकडून। मी वेडी होणार आहे आता असं वाटतंय, परत एक वाक्य 1,500 वेळा बोलून। अजून काय नीता सांग, कसं झालं? आणि गॉसिप पण सांगा मला काही। न्यूज तिकडे त्यांनी चांगलं बोलला, फक्त तिथे नॉमिनेशनच्या वादावादीच्या ऐवजी बोला लॅमिनेशनच्या वादावादी। जबरदस्त जबरदस्त, क्या बात है रामा।
एनिवेज पण तुम्ही सगळ्यात आधी तर अभिनंदन तुम्हा सगळ्या पत्रकारांचं. तुम्ही सगळ्यांनी खरंच खूप छान परफॉर्म केलं. त्यामुळे आजचा जो रिझल्ट होता तो खरं तर थोडा टफ होता. आणि मग जेव्हा अनुपमा आहेत, जेव्हा मी विचारलं की रिझल्ट तुमचा काय, ती असं म्हणाली की 2 विनर्स आपले आजच्या टास्कचे असतील. ज्या 2 पैकी पहिला विनर आहे जी जोडी आहे ऋषिकेश आणि श्रुती. मी तर एक्सपेक्ट करत होती, ह्याचं नाही माहिती, पण मला माहिती होतं की आम्ही जिंकणार आहे. आणि पहिलं आमचं नाव आलं की ऋषिकेश श्रुती तुम्ही विनर आहात. आणि मला ये. दुसरी जोडी आहे दीपक आणि प्रणाली. अपेक्षा नव्हती, आम्ही चांगलं केलं ह्याचं सॅटिस्फॅक्शन होतं, पण अपेक्षा अशी नव्हती की आम्ही जिंकणार. आणि आता ऑब्व्हियसली ती गोष्ट जी आपल्याला कोणालाच आवडत नाही. सो बेसिकली नॉमिनेशन्स. आता ह्या नॉमिनेशन मध्ये मज्जा, कारण आमच्याच ग्रुपमधली 2 विन होती ना. विनिंग जोडीला आपण एक स्पेशल पॉवर देतो. आज आपल्याकडे 2 विनिंग जोड्या आहेत, ऋषिकेश श्रुती आणि दीपक प्रणाली. तुम्हाला ही स्पेशल पॉवर आहे की एक जोडी तुम्ही नॉमिनेट करू शकता. ओके, तुम्ही आपापसात ठरवायचं आहे. तुम्हाला हवं तर आपापसात बोलून घ्या. कावळा गँगची म्हणजे ती कुठली? काहीच विचित्र कारण देऊन क्रिशाने अक्षताला नॉमिनेट करायचं होतं आणि त्याच अग्रेशनच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की त्यांच्या ग्रुपला आम्ही नॉमिनेट करणार. ऋषिकेश श्रुती, तुम्ही कोणाला नॉमिनेट करताय? सो आम्ही अथर्वा आणि अनुश्री नॉमिनेट करतोय. अथर्व दबाव राहतो, म्हणजे बाहेर प्रॅक्टिस करताना एक वेगळं बोलतो आणि आत गेल्यावर एक वेगळंच बोलतो. अथर्व? नाही काय तसं काय नाही. दीपक प्रणाली? अथर्वा आणि अनुश्री. न्यूज चालू होता, मी बघत होतो. सुभाष दादाला पण वाचता येत नाही, त्यांनी पण जरा बिन अडकता बोलले नाहीत. मग आपल्या अथर्वाला वाचता येतं सगळं येतं, तर तिने अडकाय नको पाहिजे. तो मला दिसतच नव्हतं मला पुढं काय. सगळ्यांनाच दिसत नव्हतं अथर्व. तेव्हा मला लिटरली असं झालं की उगाच ते प्रॉम्प्टर वापरला, कारण आमचं सगळं पाठ होतं. ठीक आहे, अडखळत जरी बोलला असताना तरी ऍटलीस्ट ते एफर्ट्स दिसले असते की ब्रो बाबा पाठ आहे. दीपक प्रणाली, झालंय असं, अथर्व आणि अनुश्री यांना ऑलरेडी ऋषिकेश आणि श्रुतीने नॉमिनेट केलं होतं. त्यामुळे तुम्ही परत त्यांनाच नॉमिनेट नाही करू शकत. तुम्हाला एका दुसऱ्या जोडीला नॉमिनेट करावं लागेल. आपल्या ग्रुपचं नाव नाही घ्यायचंय, पण त्या ग्रुपमधल्या लोकांचं नाव घ्यायचंय. पण त्या ग्रुपमधल्या लोकांमध्ये पण आम्ही बघतो की ज्यांनी खरंच चांगलं नाही केलंय ना, त्यांचं आम्ही नाव घेणार. तर रेवती आणि अर्जुन, मी जेवढं बघितलं होतं रेवतीचं, ती पण अडकत होती. ओके. अर्जुन इंट्रोवर्टेड आहे, तो खूप प्रयत्न करतोय, पण सर आता 4था आठवडा आहे. बेअर मिनिमम इज नॉट गोइंग टू वर्क. ओके. रेवती, अर्जुन? ठीक आहे, नॉमिनेशन इज फाईन, म्हणजे मी रिस्पॉन्सिबिलिटी घेते त्याची की ते माझ्यामुळे झालं, बट तो कमी नाही पडला का. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.